राहुल गांधी एक असा व्यक्ती ज्याची प्रतिमा खराब करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं मागच्या 10 वर्षात हजारो करोड रुपये खर्च केले। तुम्ही पत्रकार घ्या, सोशल मीडिया घ्या, ईडी घ्या, CBI घ्या, यांचे आमदार घ्या, खासदार घ्या, यांचे प्रवक्ते घ्या, सगळ्या लोकांचं ध्येय एकच होतं की राहुल गांधींची प्रतिमा मलिन करायची। पण आज 10 वर्षानंतर जर तुम्ही 100 सर्वसामान्य लोकांना प्रश्न विचारला की देशाचे पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहिजेत की राहुल गांधी, तर 100 पैकी 70 ते 80 लोक राहुल गांधींचं नाव घेतील। ही सध्या वास्तविक परिस्थिती आहे। खरं तर राहुल गांधींवर सगळीकडून दबाव टाकला जात होता, ईडी, CBI, लोकसभा अध्यक्ष, पण तरीही राहुल गांधी त्यांच्या विचारांवर ठाम राहिले। राहुल गांधींना माहीत होतं मी जे काही करतोय ते प्रामाणिकतेनं करतोय आणि देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं ते खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळं राहुल गांधींनी कायम स्वतःचं ध्येय आणि स्वतःचं काम करत राहिले, कोणी काहीही बोलो। आणि राहुल गांधींच्या या प्रवासातून एक गोष्ट खूप शिकण्यासारखी आहे की आयुष्यामध्ये जेव्हा आपण मेहनत करतो तेव्हा होऊ शकतं की अनेक लोक तुमची मजाक उडवतील, तुमची खूप मजा घेतील, तुम्हाला हिणवलं जाईल, तुम्हाला सांगितलं जाईल की तुमची लायकी नाही आहे, पण तरी तुम्ही तुमच्या कामावर ठाम राहा आणि अजून मेहनत करा। एक दिवस असा येईल की हीच लोक जी तुमच्यावर व्हिडिओ बनवायची, जी तुमच्यावर हसायची, तुमच्या नावावर स्वप्न बघायला लागतील आणि तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील। राहुल गांधींनी ज्या प्रकारे त्यांच्या आयुष्यात हा बदल केला आहे आणि आज ज्या प्रकारे राहुल गांधींची प्रतिमा सर्वसामान्य माणसाच्या मनात घर बनवते, याबद्दल तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका।